नमस्कार मित्रांनो. दूध उत्पादक आणि पशुवैद्यकीय दवाखाना याचे नाते हे अतूट आहे. दुधाचा व्यवसाय करायचा म्हणजे जनावरांचे डॉक्टर खूप महत्वाचे असतात. बरेच शेतकरी हे खाजगी जनावरांचा डॉक्टर कडून गाय, म्हैस, शेळी, मेंढी यावर उपचार करून घेतात. पण जर तुम्ही शासकीय पशुवैद्यकीय सेवा घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. शासनाने आता या दवाखान्याच्या वेळेत मोठा बदल केलेला आहे आणि गरजू दूध उत्पादकांना त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ही माहिती लक्षात घेण्यासारखी आहे. आता पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळेत सकाळी 8:30 ते 1:30 आणि दुपारी 3 ते 5 असा बदल केलेला आहे. पूर्वी सकाळी 9 ते 4:30 असा वेळ होता, पण आता 2 विभागात ही वेळ विभागली आहे. राज्यात पशुपालनाचा व्यवसाय हा कृषी व्यवसायाचा जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालन व्यवसायात शेतकरी वर्गाबरोबर शेतमजुरांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांचे दैनंदिन दिनक्रम विचारात घेता शेतकरी शेतमजूर सकाळी 9 वाजेपूर्वी शेतात कामासाठी जात असतो. पशुपालनाद्वारे मिळणारे उत्पन्न हे शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महत्वाचा घटक आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याचा सकाळी 3 वाजेनंतरचा वेळ विचारात घेता त्यांच्याकडील पशुधनाचा उपचार करून घेण्यासाठी शेतकाम बुडवून थांबावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत होता. राज्याच्या पशुजन्य उत्पन्नाची इतर राज्याशी तुलना करता इतर राज्यातील तुलनेत राज्यातील पशुपालन व्यवसायापासून कमी उत्पन्न मिळते. याचा परिणाम पशुपालकाच्या आर्थिक स्थितीबरोबरच राज्याच्या आर्थिक स्थितीवरही विपरीत परिणाम होतो. राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळा 1996 पासून 2021 पर्यंत सकाळी 7 ते 12 आणि दुपारी 4 ते 6 अशा होत्या. जानेवारी 2021 पासून ही वेळ या वेळेत बदल करून सकाळी 9 ते दुपारी 4:30 असा बदल करण्यात आला होता. मात्र आता या वेळेत ही बदल करून सकाळी 8 ते 1:30 वाजेपर्यंत तर दुपारून 3 ते 5 वाजेपर्यंत असं 2 टप्प्यात हा वेळ विभागून देण्यात आलेला आहे. तरी जे शेतकरी या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामधून सेवा घेत आहेत अशा दूध उत्पादकांनी मात्र आता ही वेळ लक्षात ठेवणे गरजेचं आहे. धन्यवाद.